26 नोव्हेंबरची रात्र अचानक मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये अनेक व्यक्ती मृत्युमुखी पडले तर आपले भारतीय जवानही शहीद झाले। या सर्वांनाच भावपूर्ण श्रद्धांजली। आणि या हल्ल्यामध्ये जिवंत वाचलेली आणि दहशतवादी अजमल कसाबची ओळख पटवणारी प्रमुख साक्षीदार म्हणजे देविका रोटवण हिच्या धाडसाला सलाम, जी तेव्हा केवळ 9 वर्षांची होती। 26 नोव्हेंबर 2008च्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ती सापडली होती। या दरम्यान तिच्या पायाला गोळी लागली होती। दहशतवाद्यांनी एकाच वेळी मुंबईतील हॉटेल्स, रुग्णालय, रेल्वे स्टेशन आणि एका ज्यू सेंटरला लक्ष्य केलं। मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित ताज पॅलेसवर देखील दहशतवाद्यांनी हल्ला करून अंधाधुंद गोळीबार केला। या भयानक घटनेनंतर बचावलेली आणि दहशतवाद्यांविरोधात साक्ष देणाऱ्या देविकाचं आयुष्य पूर्णपणे बदललं। म्हणूनच ही देविका कोण आहे, तिने दहशतवाद्यांविरोधात साक्ष कशी दिली आणि या संपूर्ण घटनेनंतर तिचं आयुष्य कसं बदललं, सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय पिशव्याच भारी। मंडळी, 26/11 हा दिवस आपल्या देशासाठी काळा दिवस आहे। आजच्या याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 2008ला मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता। या हल्ल्यादरम्यान 9 वर्षांची देविका रोटवणही हल्ल्याच्या ठिकाणीच होती। देविका सांगते, ती रात्र मी कधीही विसरू शकत नाही। 16 वर्षे झाली, पण अजूनही मला आठवतं की मी काय करत होते, कुठे जात होते आणि हल्ला कसा झाला। त्या रात्री 10 हल्लेखोर समुद्रमार्गी मुंबईत घुसले। 2 पंचतारांकित हॉटेल्स, एक गजबजलेलं कॅफे, छत्रपती शिवाजी टर्मिनल्स आणि नरिमन हाऊस या ज्यू सेंटरवर त्यांनी हल्ला केला। त्यानंतर बराच वेळ चाललेल्या चकमकीत 174 जणांना प्राण गमवावे लागले। देविका त्या रात्री तिचे वडील आणि भाऊ यांच्यासोबत पुण्यात राहणाऱ्या मोठ्या भावाला भेटायला जात होती, पण दहशतवादी हल्ल्यांची शिकार झाली। जेव्हा मुंबई क्राईम बेंचने दहशतवादी हल्ल्यातील पीडित देविकाच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि कोर्टात साक्ष देण्याबद्दल विचारलं, तेव्हा तिच्या कुटुंबियांनी त्वरित होकार दिला। देविकाने सांगितलं की आम्ही साक्ष देण्यासाठी तयार झालो, कारण माझे वडील आणि मी दोघांनीही दहशतवाद्यांना पाहिलं होतं आणि मी अजमल कसाबला ओळखू शकत होते। 26 नोव्हेंबरच्या काळ्या रात्रीची आठवण करताना देविका म्हणाली की मला त्याला मारायचं होतं, पण मी फक्त 9 वर्षांचे होते। कोर्टात त्याला ओळखण्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हते। देविका ही या घटनेतील सर्वात लहान वयाची साक्षीदार होती। त्यावेळी देविकाचं वय फक्त 9 वर्ष 11 महिने होतं। तिने हे धैर्य आणि धाडस दाखवल्यानं अनेक स्तरातून तिचं कौतुक झालं। तिचा सत्कारही करण्यात आला। मंडळी, आता 25 वर्षीय देविकानं कला शाखेत पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। ती वडील आणि भावासह वांद्रे या ठिकाणी भाड्याने राहते, परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं आणि हक्काचं घर नसल्यानं देविकानं 2020 मध्ये सरकारकडून घर मिळावं यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली। त्यानंतर आता अखेर देविकाला घर मिळालं। मुंबईतील त्या हल्ल्यानंतर आणि या प्रकरणी साक्ष दिल्यानंतर अनेकांकडून मदतीसाठी आश्वासनं देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात मदत मागितल्यानंतर कोणीही पुढे आलं नाही। शेवटी कोर्टाची मदत घ्यावी लागली, असं देविका सांगते। देविका म्हणते, घरासाठीची लढाई बराच काळ चालली। 2010 ते 2011च्या आसपास जिल्हाधिकारी कार्यालयातून काही लोक आमच्या घरी आले होते। त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमच्या नावावर घर अलॉट झालं आहे। काही कागदपत्र त्यांच्याकडे होती। आमची नावं आणि माहिती त्यांनी एका अर्जावर लिहून घेतली। त्यावर माझी आणि माझ्या वडिलांची स्वाक्षरी घेण्यात आली। त्यांच्याकडे आम्ही कागदपत्र मागितली, पण त्यांनी त्यावेळी दिली नाही। यासाठी पुढे पाठपुरावा केला। त्यांनी दिलेल्या एका नंबरवर कॉल केल्यावर तो रॉंग नंबर असल्याचं लक्षात आलं। यानंतर वकिलांच्या मदतीनं 2020 मध्ये कोर्टात याचिका दाखल केल्याचं देविकानं सांगितलं। वकील आणि न्यायाधीशांमुळेच घर मिळू शकेल, असं ती सांगते। न्यायालयानं सांगितल्यानंतर सरकारकडून यापूर्वीच देविकाला एक घर मिळालं होतं, मात्र मिळालेल्या घराच्या जागेबाबत काही अडचणी असल्याचं लक्षात आलं। त्यानंतर आपण पुन्हा मदत मागितली आणि आता अखेर घर मिळाल्याचं देविकानं सांगितलंय। दहशतवादी हल्ल्यानंतर त्यावेळी अनेकांनी अनेक वेगवेगळ्या मदतीची आश्वासनं दिली होती। यासाठी पाठपुरावाही केला, पण घरासाठी कोर्टातच जावं लागलं। यानंतर वडिलांच्या मदतीनं 2020 मध्ये कोर्टात याचिका दाखल केल्याचं देविकानं सांगितलं। वकील आणि न्यायाधीशांमुळेच घर मिळू शकलं, असं ती सांगते। न्यायालयानं सांगितल्यानंतर सरकारकडून यापूर्वीच देविकाला एक घर मिळालं होतं, मात्र मिळालेल्या घराच्या जागेबाबत काही अडचणी असल्याचं लक्षात आलं। त्यानंतर आपण पुन्हा मदत मागितली आणि आता अखेर घर मिळाल्याचं देविकानं सांगितलंय। दहशतवादी हल्ल्यानंतर त्यावेळी अनेकांनी अनेक वेगवेगळ्या मदतीची आश्वासनं दिली होती। यासाठी पाठपुरावाही केला, पण घरासाठी कोर्टातच जावं लागलं, असं ती सांगते। अनेकांनी आश्वासनं दिली, पण दुसऱ्या दिवशी ते विसरून जात होते। फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी बोलल्या गेल्या। यात राजकीय नेतेही होते, ज्यांच्याकडे क्षमता होती तरी ते काहीच करू शकले नाही। केवळ माझ्यासाठीच नाही तर 26/11तील जे लोक होते त्यांच्यासाठीही मात्र केवळ बोललं गेलं। कोणी चॅनल समोर बोललं होतं तर कोणी अनौपचारिकपणे बोलायचं।
प्रत्यक्षात संपर्क केल्यानंतर कोण देविका, तुम्हाला ओळखलं नाही, अशी प्रतिक्रिया असायची. ही एक मोठी प्रतिक्रिया होती असंही देविकानं सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेल्या लोकांबद्दल नंतर फारशी माहिती मिळू शकली नाही असं देविकाचं म्हणणं आहे. ते अधिकारी कोण होते, काय होते ते कळू शकलेले नाही. ते सरकारकडून आले होते की कोणत्याही राजकीय पक्षाकडून काही कल्पना नाही. मात्र 2020 पूर्वी 10 वर्ष जवळपास राजकीय नेते आणि इतरही लोकांना भेटण्यात वेळ गेला. केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर मी जवळपास सर्वच पक्षांच्या लोकांना भेटले. आर्थिक मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागली. देविकाच्या पायाला गोळी लागल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यातून पुन्हा त्या पायावर उभं राहायला येईपर्यंत आणि पूर्ण बरी होईपर्यंत यात तिचं शिक्षणही उशिरा सुरू झाल्याचं तिचं म्हणणं आहे. शालेय शिक्षण 7वी पासून सुरू झाल्याचं देविका सांगते. आता ती 25 वर्षांची असून 2024 मध्ये तिने कला शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. ती आता नोकरीच्या शोधात आहे. आर्थिक मदतीसाठीही देविकाने तत्कालीन सरकारकडे अर्ज केला होता. यानंतर देविकाला जवळपास 10 लाख रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून करण्यात आल्याचं तिनं सांगितलं. मला त्यावेळी सरकारकडून खूप अपेक्षा होती की ते मला मदत करतील, पण खूप उशीर झाला. मी 1.5 वर्ष मंत्रालयात फेऱ्या मारत होते. त्यानंतर कुठे मदत मिळाली. आम्ही आर्थिकदृष्ट्या खूप अस्थिर होतो. मंडळी, याच कारणामुळे 2020 मध्ये देविका रोटवननं मुंबई उच्च न्यायालयात आर्थिक दुर्बल कोट्यातून घर मिळावं अशी मागणी करत याचिका दाखल केली. यानंतर आता 5 वर्षांनंतर देविकाला अखेर सरकारकडून घर मिळाल्याचं ती सांगते. मात्र अजमल कसाब विरोधात कोर्टात साक्ष ते घर मिळेपर्यंतचा देविकाचा संघर्ष सोपा नव्हता. 26 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 174 जणांना प्राण गमवावे लागले. तुमच्या हक्कासाठी तुम्हाला लढावंच लागतं. हल्ल्यानंतर गेल्या जवळपास 15 वर्षात देविकाला अनेक चांगले वाईट अनुभव आले. कसाब विरोधात साक्ष देण्यापासून ते घर मिळेपर्यंतचा प्रवास देविकाला खूप काही शिकवणारा होता. तिच्या समोर अनेक आव्हानं देखील आली. याबाबत बोलताना देविका सांगते, माझं शिक्षण उशिरा सुरू झालं. मी आता पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. अनेक जण चिडवायचे की कसाब जात आहे, कसाब नाव ठेवलं गेलं. लहान मुलांचं काय, ते तर बालिश असतात. पण मोठी लोक सुद्धा बोलायचे. 2-3 वेळा तर मी भांडले अशा लोकांसोबत. मला वाटलं की कितीही चढउतार आले तरी आपल्याला आयुष्यात फक्त लढायचंय. बसल्या बसल्या काही मिळत नाही. आपल्या हक्कासाठी तुम्हाला लढावंच लागतं. पुढे येऊन बोलावं लागतं. या दरम्यान अनेकदा हाती निराशा आल्याचं तिनं सांगितलं. मी अनेकांचं रूप पाहिलं. कॅमेऱ्यासमोर काय बोललं गेलं आणि नंतर काय बोललं जातं हे बघितलं. काही लोकांनी सहकार्य केलं. सगळे नक्कीच तसे नसतात. मी इतकंच सांगेल की लगेच कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नये असं तिने सांगितलं. देविकाला आता मुंबईतील अंधेरी परिसरात घर मिळालं आहे. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत वांद्रे इथल्या एका SRA इमारतीत भाड्याने राहते. लवकरच ती आपल्या नवीन घरात राहण्यासाठी जाणार आहे. या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तालयाने सांगितलं की देविका आणि तिचे वडील नटवरलाल रोटावर यांनी न्यायालयातील आपल्या साक्षीत आपण जिल्हा पाली राजस्थान येथे सुमारे 3 वर्षांपासून राहत आहेत. तसंच तात्पुरत्या स्वरूपात मुंबईतील वांद्रे येथे राहत असल्याचं सांगितलं. देविकाला शासनाकडून 13,26,000 एवढी रक्कम भरपाईपोटी मिळालेली असल्याचं रिट पिटिशनच्या एका आदेशात नमूद करण्यात आल्याचं मुंबई पोलीस आयुक्तालयानं म्हटलं आहे. बाकी या लढाऊ पोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? देविकाच्या या भयानक घटनेनंतरचा प्रवास तुम्हाला काय शिकवतो? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विश्वास भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.